मंडळी नमस्कार। आज सर्वत्र 31st ची धूम सुरू आहे। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सारे जण सज्ज झालेत। उद्यापासून नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे। दरम्यान या नव्या वर्षात अनेक गोष्टी बदलतील। काही सरकारी नियम देखील बदलणार आहेत। ज्याप्रमाणे नवीन वर्षात कॅलेंडर बदलतं त्याचप्रमाणे सरकारी नियम देखील बदलत असतात। दरवर्षी नवीन वर्ष सुरू झाल्यानंतर सरकारी नियमांमध्ये बदल पाहायला मिळतो आणि असाच बदल 2025 मध्येही होणार आहे। 1 जानेवारी 2025 पासून सर्वसामान्य नागरिकांसाठी काही नवीन नियम लागू होणार आहेत। अशा परिस्थितीत आज आपण उद्यापासून लागू होणाऱ्या या नव्या नियमांबाबतची संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अर्थ मराठी। हे आमचं नवं YouTube चॅनल। आमचं काम आहे तुम्हाला आर्थिक साक्षर करण्याचं। LPGची किंमत बदलणार। 1 जानेवारी 2025 पासून LPG गॅस सिलेंडरच्या किमतीत बदल होईल। खरे तर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी LPG गॅस सिलेंडरच्या किमती बदलत असतात। 1 डिसेंबर 2024 ला देखील हा बदल पाहायला मिळाला। आता 1 जानेवारी 2025 ला देखील LPG गॅस सिलेंडरच्या किमती बदलतील। गेल्या काही महिन्यांपासून घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती स्थिर आहेत, पण 19 किलो वजन व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती गेल्या काही महिन्यांमध्ये वाढल्यात। म्हणून आता नवीन वर्षात LPG गॅस सिलेंडरच्या किमती वाढतात की कमी होतात हे पाहण्यासारखे ठरेल। शेतकऱ्यांना मिळणार विना गॅरंटी 2 लाखांचं कर्ज। नवीन वर्षात देशातील शेतकऱ्यांना विना गॅरंटी 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळणार आहे। RBIने नुकताच एक मोठा निर्णय घेतला असून या निर्णयाअंतर्गत आता शेतकऱ्यांना विना हमी 2 लाख रुपयांपर्यंतचा कर्ज मिळणार आहे। आधी शेतकऱ्यांना फक्त 1,60,000 रुपयांपर्यंतचे कर्ज विना हमी मिळत होते, पण शेतकऱ्यांनी विना हमी कर्जाची मर्यादा 40,000 वाढवली आहे। नक्कीच RBIच्या या निर्णयाचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल। UPI 1, 2, 3 पेचे नियम बदलले। नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं अर्थातच NPCIने नव्या वर्षात सर्वसामान्यांसाठी काही नवे नियम लागू केले आहेत। UPI 1, 2, 3 पेच्या मर्यादेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। मंडळी, आतापर्यंत या पेमेंट सेवेचा वापर 5,000 रुपयापर्यंतच व्यवहारासाठी केला जात होता, पण नव्या वर्षात अर्थातच उद्यापासून त्याची मर्यादा वाढवून 10,000 रुपये करण्यात आली आहे। म्हणजेच आता या पेमेंट सेवेचा वापर 10,000 रुपयांपर्यंतच्या व्यवहारासाठी होणार आहे। नवीन कार घेणे होणार महाग। नवीन वर्षात नवीन कार खरेदी करणाऱ्यांना मोठा धक्का बसणार आहे। नवीन वर्षात कारच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढतील। देशातील अनेक दिग्गज ऑटो कंपन्यांनी आपल्या वाहनांच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे। टाटा मोटर्स, मारुती सुझुकी, ह्युंदाय, महिंद्रा, मर्सिडीज बेन्झ, होंडा, ऑडी इत्यादी कंपन्यांनी आपल्या कारच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे। यामुळे नवीन वर्षात नवीन कार खरेदी करणे महाग होईल। EPFO धारकांना दिलासा। खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नव्या वर्षात मोठा दिलासा मिळणार आहे। 2025 मध्ये पेन्शन धारकांना देशातील कोणत्याही बँकेतून पेन्शन काढता येणार आहे। त्यासाठी त्यांना कोणत्याही अतिरिक्त पडताळणीची गरज सुद्धा भासणार नाही। EPFOने घेतलेल्या या नव्या निर्णयाचा कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होईल अशी आशा आहे। सेन्सेक्सची मंथली एक्सपायरी बदलणार। 1 जानेवारी 2025 पासून सेन्सेक्सची मंथली एक्सपायरी बदलणार आहे। सध्या सेन्सेक्सची मंथली एक्सपायरी दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी संपते। बँक्सच्या मंथली कॉन्ट्रॅक्ट दर महिन्याच्या शेवटच्या सोमवारी, सेन्सेक्स 50च्या कॉन्ट्रॅक्ट दर महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी संपतो। पण उद्यापासून म्हणजेच 1 जानेवारी पासून सेन्सेक्स, बँकेक्स आणि सेन्सेक्स 50ची मंथली एक्सपायरी दर महिन्याच्या शेवटच्या मंगळवारी होणार आहे। सेन्सेक्स वीकली कॉन्ट्रॅक्टही शुक्रवारऐवजी मंगळवारी संपणार आहे। मंडळी, आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर। तोपर्यंत नमस्कार।